अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत जेमतेम हाताखाली आलेली आहे। उर्वरित राहिलेली शेतीची ही मशागत काही दिवसात पूर्ण होईल। लगेच पाऊस आला तर काही ठिकाणी पेरणीला पण सुरुवात होईल, परंतु बियाणे घेताना शेतकरी बांधवांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे। कारण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बियाण्याचा काळा बाजार होऊन अप्रमाणित व बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाऊन फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे। पेरणीचे दिवस अगदी तोंडावर आले आहेत। केवळ पाऊस पडण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेतला तर बोगस आणि अप्रमाणित बियाणे अव्वाच्या सव्वा भावात घेण्यापासून फसगत होणार नाही। अनेक नामांकित बियाणे कंपनीच्या नावावर डुप्लिकेट बियाणे बाजारात विक्रीसाठी असल्याची माहिती आहे। इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी कपाशीचे अप्रमाणित व खुल्या बियाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला होता। सदर बियाणे हे मूर्तिजापुरात विक्रीसाठी आणले गेले होते। 16 लाख रुपये किमतीचे केवळ 8 क्विंटल बियाण्यानेच पोलिसांच्या हातात लागले। मी 2025 रोजी 3:30 ते 4 दरम्यान मूर्तिजापूर येथे संशयित बियाणे आढळून आले। त्याचं पोलीस तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून हस्तगत करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले। संशयित बियाणे हे कापसाचे HTBT असल्याचा संशय आहे। जवळपास जप्त झालेलं बियाणे हे 8 क्विंटलच्या जवळपास असून त्याची अंदाजित रक्कम 15 ते 16 लाख रुपयाच्या दरम्यान आहे। आता HTBT बियाणे हे शिफारसीत बियाणं नसून शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास हे त्या ठिकाणी उगवण किंवा उत्पादन क्षम त्या ठिकाणी चांगलं राहणार नाही। त्यामुळे जे शेतकरी कपाशी बियाणे पेरण्यासाठी इच्छुक आहेत त्या शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रावरून पक्के बिल घेऊन बीटीचे बियाणे खरेदी करावी व लागवड करावी। साहेब, असाच प्रकार तालुक्यात सुरू आहे। ज्या लोकांना असं शेतकरी बांधवांना असा संशय आहे की असं बियाणं मूर्तिजापूर तालुक्यामध्ये विक्री होत असेल तर त्याबाबतची माहिती कृषी विभागाला किंवा पोलीस स्टेशनला दिली तर त्या बियाण्यावर कारवाई केल्या। यापूर्वीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। हे खुले व अप्रमाणित बियाणे कुठल्या व्यापाऱ्याकडे आले होते याचाही पोलिसांना उहापोह करणे गरजेचे आहे, कारण सदर व्यापाऱ्याकडून शेतकरी बियाणे खरेदी करणार नाहीत। जिल्ह्यात मुख्यत्वे तूर, सोयाबीन, मूग, कपास हे पारंपरिक पिके असून यावर्षी कपासीचा पेरा वाढणार आहे। प्रामुख्यानं सोयाबीन व कपासीचे अप्रमाणित व बोगस बियाणे बाजारात असून सारखेच लेबल असलेले बियाणांचे पाकिट अथवा बॅग शेतकऱ्यांना ओळखणे शक्य नसल्यानं फसवणूक होणे हे निश्चित झाले आहे। अशातच प्रतिबंधित असलेले HTBT कपाशी बियाणे सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखल झाले असल्याची माहिती आहे। हे बियाणे किती चांगले हे पटवून देऊन अव्वाच्या सव्वा किमतीत शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जात आहे। सदर बियाणे खुल्या पद्धतीने शहरात आणल्या गेल्यानं विशिष्ट व्यापारी वेगळ्याच नावानं पाकिटे तयार करून ते चोरट्या पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देत असल्याची माहिती आहे। शेतकऱ्यांनी बियाणे घेताना बॅगवर असलेले लेबल, त्यावरील बॅच नंबर, तारीख पाहूनच बियाणे खरेदी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला असला तरी बियाण्यांच्या 2 पाकिटमधील ओरिजिनल डुप्लिकेट अंतर ओळखणं शक्य नाही। संजय उमग, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।